सर्वांना नमस्कार. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती. जर तुम्हाला आपल्या स्टोरी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा. तुमचं एक लाईक मला नवीन भाग आणण्यासाठी प्रेरणा देतो. चला तर मग सुरू करूया आजचा भाग. अर्णव म्हणाला, आता ही राहिली कुठे? आपण सगळे वेळेवर आलो, पण ज्यांनी बोलावलं तेच गडप आहेत. काय बोलावं आता? रुची म्हणाली, अर्णव जरा शांत घे. आपल्याला काय हे नवीन आहे का? आणि आत्ता पण हेच आहे. कशाला टेन्शन घेतोय तू? काय ये महामाया, शांत का आहेस तू? सुजय पूर्वाला म्हणाला, काय सांगू राव, यांना यांना समजलं तर नक्की मिळून वाट लावतील आणि ही चिचुंद्री गडप आहे. मनातच पूर्वा बडबडली, अरे काही नाही, जरा थकल्यासारखे वाटत आहे. सॉरी 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 ती दमखात म्हणाली. एक मिनिट, जरा वेटरला बोलाव राहुल. रुची दात ओठ खात म्हणाली, अगं थांब की, मी आत्ताच आले ना, लगेच काय ऑर्डर देते? अन्वी पाण्याचा ग्लास तोंडाला लावत म्हणाली. रुची म्हणाली, त्यासाठी नाही मसे, आरतीचं ताट पाहिजे म्हणून बोलावलं आहे. भेंडी, आम्ही अर्धा तास अगोदर येऊन बसलो. किती तारीफ करशील माझी? अन्वी लाजायचं नाटक करत म्हणाली. प्लीज शांत होता का तुम्ही? सूरज चिडून म्हणाला. सॉरी सॉरी, आधी ऑर्डर द्या. काय पाहिजे मग खात खात बोलू. अन्वी मेनू कार्ड हातात घेत म्हणाली. अन्वी, हे एवढं मोठं हॉटेल आहे, इथं कशाला बोलावलं? आपण बाहेर साध्या जागी भेटलो असतो ना. एक तर पहिलाच, आणि तू बिल पे करणार एकटी. रोहन जरा नाराजीच्या स्वरात म्हणाला. अन्वी म्हणाली, डोंट वरी, तुमच्यावर खर्च करणार नाही तर कोणावर? आणि सेविंग आहेत. फालतू खर्च मी करत नाही. आणि मला वाटतं आमची सॅलरी वाढेल आता. हो ना पूर्वा? हो, राहुल म्हणाला. हिला काय झालं काय माहिती. तोपर्यंत वेटर आला ऑर्डर घ्यायला. सगळ्यांनी ऑर्डर दिली. सूरज म्हणाला, चला मेन मुद्दा काय आहे आज सगळेजण भेटण्याचा, त्यावर चर्चा करूयात का? सगळे आता अन्वीकडे बघत होते. तिने एक उसासा टाकला. मी पूर्ण बोलेपर्यंत कोणी बोलायचं नाही. एका मागच्या महिन्यात आर्यन देशमुख यांचं मला स्थळ आलं होतं. आर्यनची आजी, म्हणजे त्याच ज्या मला मंदिरात भेटतात. आजी माझ्या नानीची लहानपणीची मैत्रीण, आणि त्यांनी माझं लग्न फिक्स केलं. गडबडीत लग्न ठरलं. मागच्या महिन्यात ठरलं आणि मागच्या आठवड्यात लग्न झालं. पण आर्यनला हे लग्न मान्य नाही, म्हणून आम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं. अन्वी एका दमात म्हणाली. रोहन म्हणाला, कोणाला ही बाब माहिती माझ्या हिशोबाने? पूर्वा आणि रुचीला. दोघांनी मान हलवली. आरवण म्हणाला, सुजय बिल ऑनलाईन पे कर. जेवण झाल्यावर आपण निघू. अन्वी म्हणाली, तुम्ही काहीतरी बोला ना प्लीज. सुजय म्हणाला, काय बोलू? हा बोल ना, काय बोलू? 5 वर्षात पहिल्यांदा झालं हे आपल्यात. कोणीतरी न सांगता काही केलं आहे. अन्वी म्हणाली, चिडू नको ना प्लीज. नानासाठी केलं मी लग्न, त्यांच्या मनाप्रमाणे केलं. आता तरी ते मला स्वीकारतील, दादा भाईला ॲक्सेप्ट करतील. आणि मी मुद्दाम सांगितले नाही, तुम्ही कधीच तयार झाला नसता. आणि दादूभाईला माहिती नाही आहे. एक तर अरेंज मॅरेज त्याला पटलं नाही, तरी केलं मी वाईट आहे माहिती, पण तुम्ही माझ्यासाठी, तुम्ही आजीसोबत भांडला असता आणि लग्न होऊ दिलं नसतं. मला जे बरोबर वाटलं मी ते केलं. अर्णव म्हणाला, ओके ठीक आहे, लग्न केलं. कॉन्ट्रॅक्ट कशाला केलं? आणि डिवोर्स घेणार आहेस तर लग्नच का केलं? अन्वी म्हणाली, मला खरं तर हे लग्न ते करायचंच नव्हतं. एवढं वाईट भूतकाळ असल्यावर काय करू मी? सिंगल राहायचं होतं मला, पण काकू इकडचे तिकडचे स्थळ दाखवत होती. वैतागले होते मी. मग केलं मी लग्न. चुकीचं वाटत नाहीये. सूरज म्हणाला, आता काय बोलावं? प्रेम, नाती, लग्न सगळं तुम्हाला खेळ वाटत आहे. अन्वी म्हणाली, तुम्ही माझ्या जागी राहून विचार करा, आणि बिल मी देणार आहे. पूर्वा म्हणाली, भार्गव दादाला नक्की माहिती नसेल. त्याला प्रेमावर आणि लग्नावर विश्वास आहे, आणि तो हे असं कॉन्ट्रॅक्ट बघून नक्की भडकणार. रुची म्हणाली, माते, कल्याण झालं आमचं तुमच्या तोंडून बहुमोल शब्द ऐकून. तुम्ही दोघी शांत बसता का? राहुल चिडून म्हणाला. सूरज म्हणाला, काहीही होऊ दे, जग इकडचं तिकडे होऊ दे, पहिला आम्हाला सांगायचं. ग्रुपमधला गुड बॉय. रुची म्हणाली, एक मिनिट हां. रोहन म्हणाला, काय? बोल. रुची म्हणाली, अरे तिकडे मी मनीषला पाहिले, याच हॉटेलमध्ये. आत्ता समोरून गेला तो. अरे बघ, तो इकडेच येतोय. मला वॉशरूमला जायचं आहे, आलेच मी, असं म्हणत पूर्वा गेली. तिला मनीषने पाहिले. हाय, कसे आहात सगळे?
मनीष सगळ्यांना एक साथ म्हणाला. अरे भावा म्हणत सगळे त्याच्या गळ्यात पडले. मनीष म्हणाला, रुची, पूर्वा इथेच होती ना? अन्वी म्हणाली, गेली ती तुला बघून. मनीष म्हणाला, वहिनी, बोलावून आण ना तिला. सूरज म्हणाला, कोण वहिनी? मनीष म्हणाला, आर्यन, माझा लहानपणीचा मित्र, त्याची वाईफ आहे ही, कॉन्ट्रॅक्ट केलेली. रोहन हाताची घडी घालत म्हणाला. मनीष म्हणाला, मी त्याला समजावलं, त्याने चूक केली, पण तो ऐकत नाहीये. अर्णव म्हणाला, हे बघ मनीष, आम्हाला काही फरक पडत नाही आणि चूक फक्त त्याची नाही, अन्वीची पण आहे. दोघांनी ठरवलं आहे, त्यामुळे एकाला समजावून आणि एकाला दोष देऊन फायदा नाही. मनीष म्हणाला, खरं आहे तुझं. अन्वी म्हणाली, शांत होता तुम्ही, बस करा आता. मनीष म्हणाला, आणि वर्धन कुठे आहे? आला नाही का? मी पूर्वा कुठे आहे बघून येते. अन्वी निघून गेली. रुची म्हणाली, मला वाटतं आपलं जेवण झालं आहे, तर आता आपण आपल्या दरवेळीच्या जागेवरून आईस्क्रीम खाऊ. निघून चला. सूरज उठत बोलला, मी आता बिल देतो म्हणत रोहन निघून गेला. मनीष म्हणाला, मला कोणी सांगणार आहे का? सूरज म्हणाला, माझा नंबर घे, आपण नंतर बोलू. मनीष म्हणाला, ठीक आहे, चालेल. अन्वी अस्वस्थ होऊन चालत होती. भूतकाळाची पुसटशी आठवण झाली. अश्रू येत होते डोळ्यातून, नको असताना सुद्धा, आणि तिला कोणीतरी बघत होतं. ती कॉरिडॉरमधून चालत होती. तोपर्यंत तिला कोणीतरी ओढून घेतलं आणि तिच्या हाताला पकडून समोर उभं केलं. तिने त्या व्यक्तीला पाहिले. हात सोडा आर्यन, कोणीतरी बघेल, असं म्हणत तिने डाव्या हाताने गालावरचे ओघळ पुसले. तू रडत का आहेस? आणि मला नक्की समजलं काहीतरी झालं आहे, बोल लवकर. तो तिचा एक हात पकडूनच विचारत होता. तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं. काळजी तर स्पष्ट दिसत होती. मनाच्या एका कोपऱ्यात त्याचं काळजी करणं सुखावून गेलं होतं. कारण दुपारी मीटिंगसाठी त्या हॉटेलमध्ये आर्यन आणि मनीष सोबत आले होते. हॉटेल त्याचंच होतं आणि दरवेळी तो तिथे यायचा. पण ही बाब अन्वीला माहिती नव्हती. आणि जेव्हा तो आला तेव्हा तिला बघितले होतं आणि मनीष गेल्यानंतर ती थोड्या अस्वस्थ होऊन तिथून बाहेर पडली. काय झालं माहिती नाही, पण तो सुद्धा तिच्या मागे गेला. प्लीज आर्यन, सोडा, मला जाऊ द्या. आपण वाटलं तर उद्या भांडू, आता नको. माझे मित्रमैत्रिणी आहेत इथेच आणि त्यांना माहिती आपलं नातं. त्यांना आता यावेळी शंका येईल. प्लीज सोडा, ती त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली. तो काळजीने विचारत होता म्हणून हात तिच्या हातून हिसकावून घेत त्याचं अपमान करत तिला पटलं नाही. ही गोष्ट त्याला पण समजली, पण त्यानेच तिचा हात सोडला. ओके ठीक आहे, मी इथे आलो होतो, मग तू दिसली म्हणून विचारलं. रडू नको, तुला त्रास होतो ना? ओके, इथं कोणी नाहीये, जातो म्हणत तो निघून गेला. तोपर्यंत तिचा फोन वाजला. हा गार्डनमध्ये होते, पार्किंगमध्ये येते. ती सुद्धा पार्किंग लॉटमध्ये निघाली. दुसऱ्या दिवशी अन्वी परत देशमुख हाऊसला पोहोचली. सगळ्यांसोबत बोलत बोलत संध्याकाळ होत आलं होतं. चहा वगैरे आटपून रूममध्ये आली. कपडे जे राहिले होते ती वॉर्डरोबमध्ये सेट करत होती. रात्रीच्या जेवणाची तयारी करायला घेतली. साडी तिला कम्फर्टेबल वाटत होतं म्हणून ती साडीच नेसली. आई आणि काकूला बाहेर बसवलं आणि ती मेडसोबत काम करत होती. कामाची सवय असल्याने तिचे हात भरभर चालू होते. सगळे जेवण करायला बसले. अजून आर्यन आला नव्हता. आजी म्हणाली, अगं अन्वी, आर्यनला कॉल कर, कधी येणार आहे ते विचार. हो आजी, रूममध्ये आहे, फोन करते, ती म्हणत रूममध्ये गेली. हॅलो, ती म्हणाली. हा बोल. तो म्हणाला, जेवायला कधी येणार आहात? ती म्हणाली, वेळ लागेल. तो म्हणाला, ठीक आहे, बाय. ती म्हणाली. अन्वी म्हणाली, आई, त्यांना वेळ लागेल म्हणालेत. आई म्हणाली, हां, त्याचं रोजचंच आहे हे. सगळ्यांनी जेवण उरकलं. थोडा वेळ गप्पा मारत बसले आणि आपल्या रूममध्ये निघून गेले. आईने अन्वीला खाली थांबवलं होतं. गाडीचा आवाज आला. अन्वी खाली टीव्ही बघत बसली होती. आर्यन घरी आला. त्याने तिला बघितलं आणि वरती निघून गेला. हॉलमधला फोन वाजला. अन्वीने उचलला. तो म्हणाला, हॅलो. ती म्हणाली, हां. तो म्हणाला, माझं जेवण पाठव वरती, मेडजवळ. ती म्हणाली, मेड नाहीये, सगळ्यांना घरी पाठवलं आहे. तो म्हणाला, काय? तुला नसते उचपत्या कोण करायला सांगतं, हां? ती म्हणाली, खाली या जेवायला. यार, ही आल्यापासून माझ्यावर दादागिरी करते. आत्ता मला भूक लागली म्हणून, नाही तर मी हिचं कधी ऐकेल असतं असं. तो खाली येऊन पर्यंत अन्वीने जेवण गरम करून घेतलं होतं. दोघं जेवायला बसले. तो म्हणाला, तू पण जेवण करत जा, माझ्यासाठी थांबायची गरज नाही. ती म्हणाली, पहिला जेवण तर करा, मग आहेच की मी बोलायला. थांबायची गरज नाही. आणि मेळ नवीन आहे का? जेवण छान बनवलं आहे. तो जेवण करत म्हणाला, हा, मलाच घेतलेत मेळ म्हणून. ती तोंड वाकडं तिकडं करत म्हणाली, म्हणजे तू बनवलं हे सगळं? सगळे आहेत ना रूममध्ये, कोणाला काही झालं नाही ना? तो गालात हसला.
अन्वीने रागत प्लेटमध्ये त्यांच्या एक चपाती वाढली. त्यानंतर एकमेकांना चिडवत दोघांनी जेवण पूर्ण केलं. अन्वीने टेबल आवरलं आणि रूममध्ये आली. आज आर्यन थकला होता म्हणून तो सतपावली करून लगेच झोपी गेला. अन्वी सुद्धा थोडा वेळ पुस्तक वाचून झोपली. पुढचे 7 दिवस अन्वी घरीच होती. घरचे खरंच खूप प्रेमळ होते. ती सुद्धा आपल्या बडबड्या आणि बोलक्या स्वभावाने सगळ्यांना मध्ये मिक्स झाली होती. आर्यन आणि अन्वी दोघे जास्त बोलत नसते, म्हणजे नाहीच्या बरोबरच. नकळत ती त्याच्या कॉफीवर हक्क गाजवत होती. सकाळची कॉफी आजकाल तीच बनवत होती. तिच्यासाठी ते विशेष नव्हतं. घरात सोबत असल्याने तिच्यासाठी तो एक फॅमिली मेंबरच होता आणि त्याची काळजी करणं चुकीचं नाही असं तिला वाटायचं. आणि त्याला वाटायचं नवीन मेडने बनवलं आहे, म्हणजे तीच अन्वी. पण तिला कुकिंग आवडतं हे त्याच्या लक्षात आलं, कारण 7 दिवस रोज नवीन नवीन पदार्थ पुढ्यात असायचे. मस्त सुट्टी एन्जॉय करत होती अन्वी. आर्यन तेच बोरिंग रुटीन चालू होतं. अनोळखी तर ते दोघे अगोदरपासून होते, पण न कळत निर्माण झालेलं शत्रुत्व त्यांना मैत्रीण पण बदलायचं नव्हतं. सकाळी 5:15ला अन्वी उठली. सकाळी उठायला तिला अजिबात आळस यायचं नाही. सवयीनुसार ती अलार्मसुद्धा लावत नसे. पटकन फ्रेश झाली. स्पोर्टची टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घातली. बॅगमध्ये पाण्याची बॉटल, टॉवेल टाकला. केसांची पोनी बांधली. जायची रोजच्या सारखी तयारी करत होती. रोजच्याप्रमाणे पहिला अलार्म वाजला. अन्वीने त्याकडे दुर्लक्ष केलं. ती गॅलरीमध्ये गेली. अजून जास्त उजाडलं नव्हतं. 10 मिनिट मेडिटेशन्स करून आत आली. आर्यन बेडवर बसून आळस देत होता. ती पुढे आली. सोफा आवरला. शूज पायावर घातले. बाईक कालच येताना आणली होती. डोक्यावर कॅप घातली. आर्यन तोपर्यंत फ्रेश होऊन आला होता. तिला तर तो एकटक बघत होता. सलग 7 दिवस ती साडीमध्ये होती आणि आज एकदम स्पोर्ट्स लुकमध्ये वेगळी दिसत होती. ती निघून पण गेली. हा सुद्धा जिममध्ये निघून गेला. 15 मिनिटमध्ये अन्वी क्लबमध्ये आली. गुड मॉर्निंग एव्हरीवन, अन्वी तिच्याकडे शिकायला येणाऱ्या मुलींना म्हणाली. सगळ्यांनी एक साथ तिला विश केले आणि सगळ्या एक्सरसाइज करणाऱ्या निघून गेल्या. ती सुद्धा जॉगिंग करत होती. रचना सुद्धा तिला जॉईन झाली. दोघी बोलत बोलत राऊंड मारत होत्या. रचना म्हणाली, अन्वी, 2 दिवसात बेडगावचं रिझल्ट येईल, मग आपल्याला जावं लागेल. पण त्या अगोदर नाशिक टुर्नामेंट आहेत अंडर 15चा मुलामुलींचा. मग तुला त्यांची पण तयारी करायची आहे. आणि आता लग्न झालं तर तू जाणार आहेस का बेडगावला? अन्वी म्हणाली, हो अगं, माझी आई. मी घरी जेव्हा भेटायला आले होते तेव्हाच तर मॅच होती आणि नाशिकला मी जाणार नाही. बेडगावची परवानगी मिळेल मला, घेईन मी. हा चालेल. वाटलं नव्हतं तू लग्न करशील. जिला लग्नात काळीचा इंटरेस्ट नव्हता. आज तिचंच पहिलं लग्न झालं आहे. रचना मिस्किल हसत म्हणाली. चालू झाली का फालतू जोक मारायला? अन्वी तिच्या डोक्यावर टपली मारत म्हणाली. रचना म्हणाली, जा आता, तुझी बॅच वाट बघत असेल. मी पण जाते आणि जाता जाता दडवीसरांना भेटून जाऊ. हा चालेल. अन्वी जवळच्या बाकावर बसत म्हणाली. तू असंच यांच्याकडून प्रॅक्टिस करून घेतली नक्की या स्टेज लेवलला सिलेक्ट होतील. पण तुझी प्रॅक्टिस आणि मॅच सुटतात. रचना समोर खेळणाऱ्या मुलींना बघत म्हणाली. मी स्वतः खेळून जेवढा आनंद मिळत नाही तेवढा आनंद यांना खेळत बघताना मिळतो. ती पण समोर बघतच म्हणाली. रचना म्हणाली, बाई, तुला कोण हरवू शकेल बोलताना? असू दे, निघ जा तू खेळ, म्हणजे मला पण खेळल्या सारखं वाटेल. ती रचनाकडे बघत हसत म्हणाली, माझी आई, निघते मी. रचना असं म्हणत दुसऱ्या जागी गेली. मग अन्वी सुद्धा मुलींना जॉईन झाली. सगळं आटपून अन्वी 8:30 पर्यंत घरी आली. नाश्त्याला सगळे अजून येत होते. ती पटकन किचनमध्ये आली. अन्वी म्हणाली, सॉरी आई, आज उशीर झाला. आई म्हणाली, अगं असू दे, असंही नाश्ता आम्ही बनवत नव्हतो, मेडच बनवायची. तू आल्यापासून तू करते म्हणून काय म्हणाले नाही. आणि आली तरी चालेल उशीर, पण फक्त नाश्त्याला सगळ्यांसोबत असत जा, नाहीतर एकटी करावं लागतं. आई, तरी सॉरी, आता थोडी गडबड आहे म्हणून, नाहीतर मी नक्की प्रयत्न करेन. आणि बाबा काकांना मी बनवलेलं आवडतं ना, मग मी उद्यापासून येत जाईन लवकर. आता जाते, लवकर आवरून येते. अन्वी बॅगमधून बॉटल काढत म्हणाली, अगं तू ऑफिसला पण चालली ना, मी तुझं टिफिन पण सांगते. आई तिच्या हातून बॉटल घेत म्हणाल्या. ती दरवाजात उभी होती, कारण अजून तिची आंघोळ नव्हती झाली. आई म्हणाली, जा आता. ती पण लगेच पळाली. सीट यार, हे असं आयतं भेटलं ना तर मी नक्की सेफ आहे. वाईट गोष्ट आहे मिठू, तुला समजलं पाहिजे. आई आणि काकूचा मोठेपणा नाही तर तुझं काय हाल झालं असतं आतापर्यंत.
तिचे अगोदरचे दिवस समोर तरळून गेले. पाण्याचा ग्लास पण कधी जागेवर भेटला नव्हता. ती मनातल्या मनात बडबड करत रूमचा दरवाजा उघडून आत आली. समोर बघून ओरडतच टर्न झाली. आर्यन म्हणत ती पाठमोरी झाली. बावळट, साधं एवढं समजत नाही डोर नॉक करायला? हा तो सुद्धा चिडून म्हणाला, कारण तो आता बाथरूममधून आला होता. तुम्हाला कॉमन सेन्स नाही का दरवाजा बंद करायला? आणि आता काय विसरभोळे आहात का तुम्ही? मी पण राहते ना रूममध्ये. ती अजून दरवाजाकडे तोंड करून होती. झालं माझं आवरून, तो तिची नाटक बघत म्हणाला. ती पटकन वॉर्डरोबमध्ये निघाली. त्याने मुद्दाम तिचा रस्ता अडवला. तिने डोळ्यांनी काय म्हणून विचारलं. चांगला शो होता. तू मिस केलं? तो तिला डोळा मारत म्हणाला. अय्या, तुम्ही पण छिनछान बघता, पण मी तुम्हाला बघितले नाही. कधी बघताना बघितलं तेव्हा लॅपटॉपमध्ये डोकं तर असतं तुमचं. ती हसत म्हणाली. एडी, तो म्हणत त्याने स्वतःच्या डोक्यावर हात मारून घेतला. जा, तू शहाणी आहेस. ती त्याला विचित्र नजरेने बघत होती. मी शहाणी आहे, पण तुम्ही डबल शहाणे आहात. एवढ्या सकाळी छिनछान लागत नाही, असं म्हणत ती वॉर्डरोबकडे गेली. डोकं नावाला आहे, बाकी काही नाही म्हणत तो बाकी आवरायला निघून गेला. आता मी काय केलं म्हणत ती पण बाथरूममध्ये गेली. तो खाली नाश्त्याला आला. सगळे बसले होते. आई म्हणाली, या अन्वीचं झालं का आवरून? मला काय माहिती, तिलाच विचारायचं ना. तो वैतागून म्हणाला. बाबा म्हणाले, आर्यन, मोठ्यांसोबत कसं बोलायला पाहिजे हे आता तुला शिकवायचं का? आर्यन म्हणाला, सॉरी, पण येतच असेल ती, असं म्हणायचं होतं मला. आजी म्हणाली, शांत हो महेश. एक तर तू नाश्त्याला कधीतरी खाली येतो. आला तर तू लगेच चालू होऊ नको. मला तिचं काही विचारात जाऊ नका. लग्न तर केलं जबरदस्ती, आता तिला उठता बसता बघत बसू का? आणि मला यापुढे सारखं विचारत जाऊ नका. आर्यन रागात म्हणाला. सरळ मला माहिती नाही. एवढं जरी म्हणाला असता तर एवढं रामायण ऐकायची काय गरज पडली नसती. आणि तुम्ही रूममध्ये होता म्हणून तुम्हाला विचारत होते. अन्वी जिन्यावरून येत म्हणाली. मग तुला सांगून जाता येत नाही का? तो सुद्धा चिडून म्हणाला. आई म्हणाली, एक मिनिट, ती मला सांगून गेली होती आणि तिच्यावर अजिबात रागवायचं नाही. तो काही बोलला नाही. यावर चुपचाप नाश्ता करायला लागला. आज नाश्ता वेगळा लागला, रोज थोडा वेगळा असायचा. त्याने एक नजर अन्वीकडे बघितलं. ती जय आणि अंजलीसोबत हसत बोलत होती आणि त्याला आठवलं ती सकाळी क्लबला गेली होती. तो मोबाईलमध्ये बघत बघत जेवत होता आणि बाकीचे सुद्धा त्याच्यासोबत बोलत नव्हते. अन्वीला 7 दिवसात समजलं होतं, आर्यन जास्त नसतो घरी. बोलला तरी आजीसोबत बोलतो. अन्वी म्हणाली, जय, बेडगावला तुझं सिलेक्शन झालं होतं ना? मग? जय म्हणाला, अगं मिठूताई, नाशिकला सिलेक्शन आहेत पंजाब टुर्नामेंटचे आणि आता लास्ट इयर आहे. मग ऑफिस जॉईन करणार आहे, तर यावेळी तिथलं कॅन्सल. अन्वी म्हणाली, हां, होईल रे तुझं पंजाबला सिलेक्शन. जय म्हणाला, तुमची लिस्ट कधी लागणार आहे? अन्वी म्हणाली, काय या आठवड्यात येईल आणि होतील 2 महिन्यातच मॅच. सध्या लहान मुलींची तयारी चालू आहे, मग तिकडे फोकस जास्त आहे. अंजली म्हणाली, वहिनी, मी बोलले हां पूर्वाताईसोबत, उद्यापासून जाते मी सकाळी सकाळी. अन्वी म्हणाली, बाळा, अभ्यास सांभाळून कर, कारण तुझं पण लास्ट इयर आहे ना. अंजली म्हणाली, हां वहिनी. अन्वी म्हणाली, आजी, मी आज चालले ऑफिसला. आजी म्हणाली, हो, मग जाणार कसं? ड्रायव्हर सोडेल आणि घेऊन येईल तुला. अन्वी म्हणाली, आजी ऐका ना, माझ्याकडे बाईक आहे, मग मी बाईक वापरते, मला चांगलं पडेल. आणि साईड व्हिजिट ते असतात, मग कधी पण जायचं असतात. आजी म्हणाले, ठीक आहे, तुला जसं जमेल तसं. सगळ्यांनी गप्पा मारत मारत नाश्ता उरकला. सगळे रूममध्ये निघून गेले. अन्वी रूममध्ये आली, पटकन कपडे बदलले. आंबा कलरचा कुर्ता आणि पेन्सिल पॅन्ट आणि साधी वेणी घालून पुढे घेतली. साधा मेकअप केला आणि बॅग आवरतात होती. आर्यन अगोदरच तयार झाला होता. लॅपटॉपमध्ये डोकं घालून तिच्या हालचाली टिपत होता नकळतपणे. ती सगळं आवरून ड्रेसिंग टेबल समोर कन्फ्यूज होऊन बसली होती. कोणते झुमके घालू? 3-4 बदलून झाले होते. शेवटी एक फायनल केला आणि सगळं आवरून ती खाली आली. त्याला वेळ होता जायला. गेल्या गेल्या मीटिंग असल्याने तो घरीच तयारी करत होता. सगळं झाल्यावर तो सुद्धा त्याच्या ऑफिसला निघून गेला. ती ऑफिसला आली होती पूर्ण 15 दिवसांनी. रोजच्या प्रमाणे पूर्वा पार्किंगमध्ये तिची वाट पाहत होती. चला मॅडम, कधी तर लवकर येत जा. आता नवीन प्रोजेक्ट चालू होणार आहे. आज सगळं डिटेल सांगतील. पूर्वा तिला 15 दिवसाची माहिती पुरवत होती. हो, मला हे पण समजलं. 2 कंपनीचं मोठं प्रोजेक्ट आहे. चांगलंच आहे. पहिल्यांदा आपल्या ऑफिसला एवढं मोठं प्रोजेक्ट भेटत आहे. इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या कंपनीचं नाव समजलं का? अन्वी लिफ्टचं बटन दाबत म्हणाली.
पूर्वा म्हणाली, नाही अजून. त्यांची टीम आपल्या कंपनीचे आतापर्यंत झालेले प्रोजेक्ट बघेल आणि आपल्याला पहिला डेमो प्रेझेंटेशन सबमिट करायचे आहे. दोघी बोलत बोलत आपल्या क्युबिककडे गेल्या. तोपर्यंत अन्वीला काहीतरी आठवलं. अन्वी म्हणाली, पूर्वा चल कॉफी घेऊ. पूर्वा म्हणाली, तू ठीक आहेस ना? आज कॉफी वगैरे? नाही तर तुला जास्त तर चहाच लागतो ना. अन्वीने फक्त बतीशी दाखवली आणि तिला ओढत घेऊन गेली. काउंटरवर ऑर्डर देऊन कोपऱ्याच्या टेबलवर गेले. मग काय पूर्वाबाई? अन्वी गालात हसत म्हणाली. काय कुठं काय अन्वी, अक्का. ती पण चिडवत म्हणाली, अगं त्या दिवशी मन्या भेटला होता ना, मग तुझं दिल गार्डन गार्डन झालं असेल ना. हां हां हां, सांग की. मला त्याच्यासोबत काहीच संबंध ठेवायचे नाहीत. त्याने जर माझ्यावर प्रेम केलं असतं तर त्याला माझ्यावर विश्वास असता. त्याने माझी बाजू ऐकून घेतली असती. जे दिसतं ते सत्य मानून घेतलं असतं. ती नाराज होत म्हणाली, प्रेम तर तुम्ही दोघं करता एकमेकांवर. तो पण सिंगल, तू पण सिंगल. अन्वी डोळा मारत म्हणाली, तो कसला सिंगल? ती चिपकूपाल सो कॉल्ड रिया असेलच. ती तोंड वाकडं तिकडं करत म्हणाली, चल ग, काही नसेल. आणि माझ्या एवढ्या सुंदर मैत्रिणीला सोडून तो कोणाकडे जाईल? अन्वी नाटकी स्वरात म्हणाली, सुंदरतेचे फक्त आकर्षण असतं, जे कधीच दीर्घकाळ टिकत नाही. जसे जसे सौंदर्य संपतं तसंच आकर्षण. त्याला माझं मन कधीच समजलं नाही. का ग? डोळे भरले होते पूर्वाचे. अन्वी म्हणाली, हो बाळा, माहिती मला. आणि त्याने तुझ्या सौंदर्यावर कधीच प्रेम केलं नाही, माहिती हे तुला पण नक्कीच. नाही तर आज तो थांबला नसता. तू फक्त लोकांचं बघ, स्वतःचं वाटोळ करून घे, तेवढंच येतं तुला. ती कॉफीचा मग टेबलवर आपटत म्हणाली आणि निघून गेली. माहिती ग, प्रेम आहे जगात, पण माझ्यासाठी नाही बनवलं ते. मी माझ्या प्रेमळ आई बाबा, काका मावशी, नाना नानी, आता 6 महिन्यांनी देशमुख कुटुंब, आणि त्याला पण गमावलंच मी. पण तो माझा कधीच नव्हता. आणि ज्याच्यासोबत लग्न झालं आहे तो माझा कधीच नाही होणार. डोळे भरलेलं असून सुद्धा ती शेवटच्या वाक्याने गालात हसली आणि डेस्ककडे निघाली. मनीष, आर्यन आणि रॉकी तिघे बोलत बसले होते. म्हणजे आर्यन आणि मनीष बोलत होते आणि रॉकीवर ऑर्डर सोडत होते. रॉकी, आपल्या टीमची स्टडी झाली असेल तर डेमो प्रेझेंटेशन मागवून घे आणि मग माझी फायनल मीटिंग शेड्यूल कर. ज्या दिवशी जास्त मीटिंग नाहीत त्या दिवशी आणि लगेच त्याच दिवशी टीम फायनल काम तू मनीष पूर्ण करून घे. आणि दुसऱ्या दिवशी फायनल लिस्ट मला पाहिजे. तो दोघांना धडधड ऑर्डर देत होता. सरळ मनीषने रेकॉर्डर चालू केलं आणि त्याची बडबड रेकॉर्ड केली. तो बराच वेळ बाकी सगळे इंस्ट्रक्शन्स रॉकीला देत होता. आर्यन म्हणाला, मनीष, लक्ष कुठं आहे तुझं? मनीष जो फोनमध्ये बघत होता. मनीष म्हणाला, अरे तुझं चालू दे, मी माझं आजचं शेड्यूल बघतोय. मिस रिया आज नाही आहेत, मग माझं मी बघतोय. मग इथं का बसला? जा तुझ्या कॅबिनमध्ये. सर मी जातो. ओके. मनीष म्हणाला, चोर तर चोर वर शिरजोर. मला त्याने बोलावलं आणि आता मलाच जा म्हणतोय. इज्जतच नाहीये काही मला. आणि काम तुझं माझ्याकडे होतं. आर्यन म्हणाला, हां हेच तर बोलायचं होतं, आता निघ. ब्लेझर काढत म्हणाला, हॅलो, ओय मी जातोयच आता, तू ये कामाला, मग बघ कसं करतो, म्हणत तो उठून निघून गेला.